नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं SMAM या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरवरती 50% अनुदान जाहीर केलंय। त्यामुळे केवळ अर्ध्या किमतीमध्ये महिलांना ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे। तर मग चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की काय आहे ही योजना। तर केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान ही योजना राबवली जाते। या योजनेचा प्राथमिक उद्देश हा लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये शेतीसाठी आवश्यक असलेली आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणं हा आहे। महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांना विशेष लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। केंद्र सरकार 90% आणि राज्य सरकार 10% निधी यासाठी देत आहे। म्हणजेच समजा एखाद्या महिला शेतकऱ्याला 4.5 लाख रुपयांचा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल, जर ट्रॅक्टरची किंमत 4,50,000 रुपये असेल तर 50% सबसिडीचा म्हणजेच महिला शेतकऱ्याला 2,25,000 रुपयांचं सबसिडी देण्यात येईल। तर मग म्हणजेच महिला शेतकऱ्याला फक्त अर्धा खर्च करायचा आणि उर्वरित अर्धा खर्च हा सरकार करेल। दरम्यान जर एखाद्या सामान्य शेतकऱ्याने तोच ट्रॅक्टर खरेदी केला तर त्यांना 1,80,000 रुपयांच्या ट्रॅक्टरसाठी 40% सबसिडीसह 2,70,000 रुपयांचे अनुदान हे मिळणार आहे। परिणामी महिला शेतकऱ्यांना पुरुष शेतकऱ्यांपेक्षा 45,000 रुपयांची सूट ही अतिरिक्त मिळत आहे आणि म्हणूनच ही योजना महिला शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे। त्यामुळे जर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुमच्या घरातील महिलेच्या नावावरती घ्यावा, जेणेकरून तिच्या नावावरती शेती असायला हवी। मग तुम्हाला या 45,000 रुपयांच्या अतिरिक्त सुटीचा लाभ हा नक्कीच मिळेल। तर यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील तर त्यासाठी लागेल तुम्हाला त्या महिलेचा आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, जमीन नोंदणी 7/12, त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्न आणि जातीचा दाखला आणि महिला शेतकरी असल्याचा पुरावा म्हणजेच की जसं की रेशन कार्ड किंवा शेतकरी नोंदणी यापैकी काहीही। या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा। यासाठीच्या वेबसाईट्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपला अर्ज करू शकता आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता आणि हे अनुदान देखील मिळवू शकता। तर मग मित्रांनो, सरकारकडनं देण्यात आलेल्या या सबसिडीबद्दल, शेतकऱ्यांसाठी या मदतीबद्दल आपली काय अपेक्षा आहे, काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।